ईशान्येचं देवघर हे अतिशय आपल्या धर्मग्रंथांमध्ये पण सांगितलंय. ईशान्येत देवघर आले की तुमचं घर वसायला लागतं. काहीच नाही जमत आहे तर ईशान्येत देवघर आणा. बऱ्याचदा असा प्रश्न मलाही आलाय, तर तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगेन की आमच्या ईशान्येत टॉयलेट येत आहे आणि टॉयलेटच्या बाजूला देवघर कसं ठेवायचं. शास्त्रांमध्ये महादोष म्हणजे ईशान्येचं टॉयलेट, त्याला पर्याय नाही. ते काढावंच लागेल. ते काढायचं नाही तर घर बदलायचं. मग घर बदलण्यासाठी उपाय काय. आता घर घेणं ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे आम्ही समजू शकतो मुंबईमध्ये तर कुठेही घर घेणं सोपं नाही आहे, किंवा कोणत्याही शहरामध्ये गावामध्येही घर बांधणं म्हणजे म्हण आहे आपल्याकडे, घर म्हणतं घेऊन बघ किंवा बांधून बघ, विहीर म्हणते खोदून बघ, आणि लग्न म्हणतं करून बघ. मग अशा वेळेस तुमचं टॉयलेट जरी येत असेल आणि तुम्हाला जर त्या टॉयलेटच्या बाजूचा भाग समजा तुमचा हॉलमध्ये येत असेल, किचनमध्ये येत असेल किंवा बेडला येत असेल, तर त्या प्रभागात देवघर न्या. तुम्हाला देव स्वतः मदत करतात इथून बाहेर पडायला. हा माझा अनुभव आहे.